मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मागील 3 आठवड्यांपासून सातत्यानं चर्चेत असलेले अजित पवारांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीला शरण आला। याच प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मागील काही दिवसांपासून फरार होता। दरम्यान सीआयडीला शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराडनं एक व्हिडिओ जारी केलाय। या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही पद्धतीची खंडणी मागितली नसल्याचा दावा त्यानं केलाय। तसंच आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचंही त्यानं म्हटलंय। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। दरम्यान वाल्मिक कराड सहित संतोष देशमुख हत्याकांडात प्रकरणामधील अन्य 3 आरोपींची बँक खाती रविवारी गोठवण्यात आली। त्यामुळेच वाल्मिक कराड फार दूर जाऊ शकत नाहीत अशी चर्चा मागील 2 दिवसांपासून होती। तसंच वाल्मिक कराडकडे पासपोर्टच नसल्यानं तो देशाबाहेरही जाऊ शकत नव्हता। वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातच असल्याच्या बातम्या रविवारी समोर आल्या। यामुळेच वाल्मिक कराड सोमवारी रात्री उशिरापर्यंत शरण येईल असं सांगितलं जात होतं। मात्र सोमवारी वाल्मिक कराड शरण आला नाही। मात्र आज दुपारच्या सुमारास वाल्मिक कराडनं एक व्हिडिओ जारी केलाय आणि तो सीआयडीला शरण आलाय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।